आमदार खासदाराचा फोन आला ना येतील लगेच तोडवाशी देतील, पण आमच्या लोकांसाठी येतात का एक तरी अधिकारी? किती तोड इथंच बसायचं, एवढ्या पोलिसांना एवढं आम्हाला अटक करा. तुम्ही आदिवासी जनता जमीन घेऊन राहिली, इतर लोकांच्या मागायचं तिला तुम्ही सौर प्लेट लावून कोणत्या कायद्याने तुम्ही सौर प्लेटचा आदेश दिला? त्या जागेवर झोपड्या झाले आदिवासींच्या निका कसं काय तुम्ही कसं हाकलू शकता का? जो जमीन सरकारी जमीन हमारी आहे, सुप्रीम कोर्ट सांगते. आमच्यापेक्षा तुम्ही मोठे नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी भेटा, मी तुम्हाला जिल्हा आधी नाही, इथं आंदोलन करू आम्ही बंद करू ऑफिस. आमचं ऑफिस आहे, तुमचं नाही. तुम्ही कामगार आहे आंदोलन करू शकता. आणि आमच्या बाहेर एवढा त्रास होतो. तुम्ही काय तुम्ही 2 फाईल घेऊन याल, पण तुम्ही काय करता? कायदा सांगता. तुम्ही यायचं, तुम्ही ग्रामसभेला काय आले मग त्या खाली केसाच्या वेळेस? मला जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलं होतं, त्यामुळे आलो. आता काही जिल्हा यायचं नाही आमच्या गावात. लक्षात घ्या, ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला गावात यायचा अधिकार नाही. हे तुम्हाला जजमेंट आहे सांगतो. विलासराव देशमुख आणि जयप्रकाश रमेश केंद्रीय वनमंत्री होते, त्यांना लेखा मेंढ्यामधून आपण उचकून दिले या कायद्यानुसार. कायदा आपल्या बापाने लिहिलाय. 8 महिने झाले लोक फिरतात, तुम्ही काय त्यांना सांगू काय म्हणून ते बोलून अभ्यास आहेत ना. जिल्हाधिकाऱ्यांसमोर बी हे करतो ना. जिल्हाधिकारी साहेबांनीच इकडे पाठवलं तुमच्याकडे काय लगेच 2 मिनिटं सर काय बोलले, इथे गेल्यावर फोन करा त्यांना बोलून आपल्याला किती दिवस बोलले तर तुम्ही काय देशातल्या मालकांना ही परिस्थिती आहे. आपल्या आदिवासी हे सगळे बाहेरून आले लोक आहेत आणि आपल्या शिकवले देशाचे नागरिक आहेत. आपण मालक आहेत. 5 जानेवारी 2011 सांगितलं आपण मालक आहे. यांना आपल्यासाठी बसवलेले आहे. सांगतो सरकार मला सरकार म्हणजे व्याख्या सांगा सरकारची. 1 मिनिट. सरकार म्हणजे तुम्ही व्याख्या सांगा मला साहेब एक शब्दात. सरकार म्हणजे काय? तुम्ही जजमेंट सोबत बोलू शकत नाही एवढं. मी सांगतो आमदार मंत्र्यांनी लोकांना पॉलिटिक्सचे जनरल समाजात सांगितलं, तुम्ही लगेच तिला गेले असते. आणि अनुसूचित बघा, अनुसूचित क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्ट सांगतं का सरकार एक व्यक्ती समान आहे. म्हणजे येथील आले ना फक्त एक साधारण माणूस आहे, यांचे अधिकार चालणार नाही. ते अनुसूचित क्षेत्रामध्ये आहे बघा. आणि आदिवासी ही देश का असली मालिकी, बाकी सब विदेशी. स्पीकर ऑन कर. हो स्पीकर ऑन. प्राण साहेब तुम्ही त्या दिवशी बोलले होते ना, खाली जाऊन फाईल खाली गेली प्राण साहेब. हो आपण मॅडम दिलं होतं ना साहेब म्हणतो बोलून गेलं. हॅलो ऑलरेडी आहे का स्पॉट व्हिजिट करून सांगण्याकडून स्पॉट व्हिजिट करूनच तुम्हाला अहवाल पाठवलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिलेली. आता परत काय करायचं चालू करणं तुम्ही माझ्याकडे पाठवलं त्यांचं ऐका. अरे पण निरोप नाही हो, तुम्ही निरोप म्हणजे काय तुम्हाला माहित नसतं, काय समजून घेतलं पाहिजे ना विषय. ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी जर जागा दिली असेल तर मी काय करू आता त्याला सांगा बरं तुम्ही. आता त्यांना स्मशानभूमीसाठी जागा पाहिजे, ती जागा पाहिजे ना, ती जिल्हाधिकारी जागा आम्ही कुठलं घेणार जागा तर सांगा यांना. ते परत गोंधळ घालतात, वाद घालतात नाही. मला काय अधिकार आहे का सांगा आहे का अधिकार मला? हा मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची यांची भेट घालून द्या. यांचं काय नाव आहे यांचं? हा सर्जेराव मोठे लिडर आहे, त्यांचा खूप अभ्यास आहे. साहेबांना भेट घालून द्या आणि साहेबांनी मला परत फोन करून सांगावं की यांची जागा यांना द्या म्हणून मी लगेच देऊन टाकतो. हा ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आता कसं बोलले साहेब तुम्ही? यांच्या अधिकार नाही जमीन द्यायचा, जमीन आपली.
खरी केसेसच्या कामासाठी करणार. त्याच्यानंतर त्यांनी आणि केसेसचं नाही नाही ते केलं. पहिले केसेस करणार. नाही पहिले कोर्टात आले ते स्पॉट. एकदा येऊन गेले होते त्या स्पॉटला, त्यावेळेस त्या मिटिंगला मी नव्हतो तेव्हा यांनी सांगितलं होतं तुम्हाला आम्हाला नाही हा यांनी सांगितलं होतं नाही द्यायची नाही. आवाज काय करायचं तुम्ही जो अहवाल वरती दिला तो आम्हाला काय ऐका ऐका दोन विषय आहे. अरे आम्हाला समजून घ्या काही नको दोन विषय आहेत. पहिला विषय तुमचा 5 आणि 6 जागा मागणीचा होता. तर तो तहसीलदारांनी मंडळाधिकाऱ्यांनी जो अहवाल पाठवला ग्रामसभा झाली त्याप्रमाणे अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ती जागा दिली. एकच म्हणणं आहे ग्रामसभा ग्रामसभा तुमचे ठराव आहे का त्याच्यासोबत? ठराव म्हणजे यांना काही ऐका ना. काय करा पूर्व सूचना दिली नाही त्यांना काही. त्यावेळेस ग्रामपंचायती गावात दिली ना काही दिलं. लोकांना फक्त ग्रामसभेला बोलवलं, ग्रामसभा घेतली. पण हा सोलर प्लॅनसाठी ग्रामसभा घेतली. हे आले त्या दिवशी सुद्धा फसवणूक झाली. तुम्ही त्या दिवशी सर आले ना, तुम्ही आले त्या दिवशी सुद्धा सर त्याच्यावर काय ठराव दिले नव्हता ते. कोणाला माहिती नव्हतं. तरी साहेब आम्ही द्यायला तुम्ही तर नाही का बोलले, तुम्ही साहेब का देते नाही, तुम्ही तर बोलले ते ना. तुम्हीच बोलले होते ना, का बरं साहेब होते? दोन विषय आहेत. परत सांगतो तुमच्या गावात आल्यावर ग्रामसभेने काय ठराव घ्यायचे माझ्या आधी करत नाही. तुमचे सरपंच तुमचे ग्रामसेवक उपसरपंच आणि तुमचे सगळे काही ग्रामसेवक सदस्य आहेत गावातले त्यांनी निर्णय घ्यायचा. गाव कसं आहे मग कोणाला अनुसूचित क्षेत्रात कोणाला अधिकार आहे? बरोबर ना. तिथल्या आदिवासींना अधिकार आहे म्हणून ते- मी कुठं नाही म्हटलं. नाही नाही मग मी काय म्हणतो हे लोक राहिले बाजूला आदिवासी इतरांनी पण काय करून घ्या नाही का यांना त्यांच्या बांधव जायला लागत आहे. मग या काय यांना माहिती आहे विजले बच्चे गट यांनी सह्या करा प्रत्येकाला आलो बा प्रत्येकाला काय आपण या ग्रामसभेत आलो म्हणून त्या सह्या करून घेतल्या. त्यांना काही सूचना दिली नाही काही याच्यात फक्त यांना काय करायचं तुम्हाला कुकरमध्ये लाईट वापरता येईल. प्रोसिडिंग आहे हे प्रोसिडिंग ग्रामसभेच्या दिवशी नाही साहेब आले. ते प्रोसिडिंग रात्रीचं दिसतं गावामध्ये. मी काय सांगितलं गावात काय होतंय ते मला समजून. दुसरा मुद्दा तुम्हाला आता परत सांगतो मी जागा जर पाहिजे असेल त्या जागाची तुम्हाला जिल्हाधिकारी ठराव करून अर्ज करून मागणी करावी. तर कोणी बोलले केलं नाही सर, आम्ही सगळं करून झालं नाही. हे आमचं पूर्ण मागणीने सरळ आपण सौर प्लेट स्वतः तिथं राहायचं ज्यान जाय पर आपली आपले पूर्वज लढत आलोय आपल्या काय रक्तात आहे तिथं अजिबात पोलीस देऊ आता आपण. तुमच्याकडे खाली फाईल आली आणि तुमच्याकडे तुम्ही म्हणता माझ्याकडे नाही आले. मी परत सांगितलं तुला परत सांगितलं. मग आम्ही नेमकं फिरायचं कोण? आपण इथे बसू ना थाळी बाजू आंदोलन करायचं हागायचं मुतायचं इथं झोपायचं आपण या पायऱ्यांवर काय बंद करून डायरेक्ट निवेदन करू. आता जर सरांसोबत बोलतो तुम्हाला डायरेक्ट साहेबांना जाऊन भेटा आपण मॅडम केलं नाही. मला काढून दिलं. तुमच्यासमोर ऐकवलं का नाही मी? यांना नोटीस काढू आपण नोटीस काढू. नाही नाही नेमकं असं काहीच नाही करायचं. ग्रामसभेची नोटीस काढायची यांना बोलून घ्यायचं तिथं कंप्लेंट. मला नाही करते. तुम्ही मालक आहे हे लवकर आहे. काय जबाबदार मी काय असं वेळा वाटलं? माझं काय करताय? काही बोलतो. माझं तुमच्याकडे आलो ना तुम्ही पालक